आज अकोला जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा आहे। दरम्यान अमरावतीमध्ये बच्चू कडू यांचं उपोषण सुरू आहे, आंदोलन सुरू आहे आणि प्रहारच्या कार्यकर्त्यांना त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला होता। तर अकोल्यातील महानगराध्यक्ष मनोज पाटील आज यांच्या घराच्या समोर पोलिसांचा ताफा आहे। नजरकैदेत मनोज पाटील आहेत। आता मनोज पाटील सोबत आहेत। काय तुमचं म्हणणं आहे नेमकं, आज पोलीस तुमच्या दारावर आहे? पोलीस प्रशासन पोलीसचं काम करत आहे। आम्ही प्रहारचे कार्यकर्ते म्हणून, आम्ही बच्चू भाऊंचे सैनिक म्हणून आम्ही आमचं काम करत आहोत। काय आता नजरकैदेत ठेवलेलं आहे, हे पोलीस आहेत? मी तुम्हाला सांगितलं, पोलिसाचं काम करत आहे, आम्ही आमचं काम करून दाखवू। बच्चू भाऊने काय सांगितलं? बच्चू भाऊने काही सांगितलेलं नाहीये। बच्चू भाऊ अतिशय गांधीजी या मार्गाने आंदोलनाला पुढे जात आहे। आम्हाला त्याची तब्येत पाहल्या जात नाही। आज 4था दिवस आहे, अतिशय तब्येत त्यांची खालवलेली आहे, तरी आम्ही उग्र आंदोलन करून जेणेकरून त्या आंदोलनाकडे सरकारचं लक्ष वेधू। आज पोलीस तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या तुमच्या घरासमोर आहे, कसं आंदोलन कराल तुम्ही, कसं पोचाल? आता बाहेर जायला तर काही मार्ग ठेवला नाही त्यांना, जसा प्रयत्न करता येईल त्या प्रयत्नाने आम्ही पुढे जाऊ। किती कार्यकर्ते बाहेर तुमचे असे, तुम्ही अध्यक्ष आहे? कार्यकर्ते जवळपास 400-500 कार्यकर्ते रेडी आहे या आंदोलनासाठी। आणि मला या ठिकाणी अटक सुद्धा झाली तरी हे आंदोलन कार्यकर्ते करण्याचा प्रयत्न करतील, ही या ठिकाणी शब्द होतो। काय नियोजन आहे, कसं कराल? आमचं नियोजन असं आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवायचे आहेत आणि त्यांच्या सभामध्ये गोंधळ घालून त्यांना मागणी करायची आहे की जे कर्जमाफी सांगून तुम्ही सत्तेत आले, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे म्हणून तुम्ही सत्तेत आले आणि सत्तेत आल्यानंतर तुम्ही व्याजासकट कर्ज वसुली केली, त्या संदर्भात आमचं हे आंदोलन आहे। काळे झेंडे दाखवण्याचा इशारा मनोज पाटील यांनी दिलेला आहे, एकंदरीत प्रहारच्या कार्यकर्त्यांनी दिलेला आहे। बाहेर आपण पाहू शकतो कशा प्रकारे पोलीस बंदोबस्त इथे लागलेला आहे। पोलीस आता मनोज पाटील यांच्या दारावर आहे, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त इथे लावलेला आणि पोलिसांनी आता मनोज पाटील यांना पोलिसांनी नजर कैदेत ठेवलेला आहे आणि तरी सुद्धा प्रहारचे कार्यकर्ते हे आंदोलन उग्र करतील, मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करतील, सभेत गोंधळ घालण्याचाही प्रयत्न करतील, असा इशारा आता कार्यकर्त्यांनी दिला आहे। कुंदन जाधव, न्यूज 18 लोकमत, अकोला।